पालकमंत्री पदावरून 2 मंत्र्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून बावनकुळे आणि कोकाटेंमध्ये जुंपली आहे। कुंभमेळ्यासाठी गिरीश महाजन यांना पालकमंत्री द्यावं अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। तर कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम, माणिकराव कोकाटेंनी सवाल केलाय। पुढील वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा आहे। गेल्या वेळेला झालेल्या कुंभमेळ्याची जबाबदारी गिरीश महाजन यांनी चोख पार पाडली होती, त्यामुळे गिरीश महाजन यांना पालकमंत्री पद द्यावं अशी मागणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। कुंभमेळ्यात मंत्री काय काम करतात असा सवाल विचारत कोकाटेंनी त्यांचा दावा फेटाळून लावला। पुढच्या काळामध्ये कुंभ 2026 आहे। कुंभ 2026 मध्ये मागे गिरीश महाजन साहेबांनी ज्या पद्धतीने कुंभाचं काम केलं, योग्य पद्धतीने कुंभ हाताळला, 2026चा कुंभ समोर आहे। त्यामुळे आमचा मागणी होती एकनाथ शिंदेजी आणि अजितदादांना की कुंभ असल्यामुळे त्यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावं। आमची विनंती पुन्हा दोन्ही नेते ऐकतील आणि आग्रह सोडतील। कुंभमेळ्यामध्ये काय करतात मंत्री? ते काय ठेका घेतात? काय अधिकारी नेमलेले आमचे गेडाम साहेब आहेत, त्याच्यामध्ये कमिशनर, रेव्हेन्यू कमिशनर आहेत, ते अत्यंत हुशार आणि नावाजलेले अधिकारी आहेत। त्यामुळे तशा प्रकारचं काही प्रकार होणार नाही, होतही नाही। नाशिक जिल्हा मोठा आहे, प्रत्येकाला असं वाटतं की तो जिल्हा आपल्याकडे राहिला तर आपला राजकीय फायदा होईल।